तर मित्रांनो, आज मी तुम्हाला इंटरगेटिव्ह सेंटेन्स कसे बनवतात ओके, तर त्याबद्दल मी तुम्हाला शिकवणार. तर तुम्ही याकडे लक्ष द्या. ते शब्द कशा प्रकारे आयडेंटिफाय करतात आणि ते कशा प्रकारे बनवतात. तर फक्त मेकिंग प्रोसेस आहे, म्हणजे सेंटेन्सला कशा प्रकारे बनवतात. म्हणजे जे डब्ल्यूएचओ क्वेश्चन यामधून पण बनतात ओके. कारण की इंटरगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे एक ते डब्ल्यूएचओ क्वेश्चनचाच काय प्रकार आहेत. तर म्हणून त्याबद्दल मी तुम्हाला शिकवणार, म्हणून याकडे सर्वांनी लक्ष द्या. ते सेंटेन्स म्हणजे जे इंटरगेटिव्ह सेंटेन्स आहे ते कशा प्रकारे बनवल्या जातात. तर त्यामधील पहिलावाला जो आपला इंटरगेटिव्ह सेंटेन्स आहे तो कोणता आहे, व्हॉट. तर व्हॉट म्हणजे काय, तर व्हॉट म्हणजे काय होते. तर हे सर्वांना म्हणजे हा इंटरेस्टिंग वर्ड आहे ओके. हा जो आहे इंटरेस्टिंग वर्ड आहे. म्हणून व्हॉट म्हणजे काय, तर व्हॉटचं जे प्रोनाऊन्सिएशन आहे आणि त्याचं जे मिनिंग आहे ते काय होतात. तर या प्रकारचे सेंटेन्स आहे ते कशा प्रकारे बनवतात, तर तुम्ही याकडे लक्ष द्या. तर पहिला सेंटेन्स आहे आपला, व्हॉट डू यू लाईक. व्हॉट डू यू लाईक म्हणजे तुला काय आवडतं, तुला काय आवडतं. तर यामधील जे मी तुम्हाला एक्सप्लेन करून दिलेलं म्हणजे डिटेल्समध्ये सांगितलं आहे की यामध्ये जे वर्ड्स दिलेले आहेत त्याचं ए टू झेड मी तुम्हाला काय एक्सप्लेनेशन करून सांगते. म्हणजे तुम्हाला जे सामोरे येणारे जे सेंटेन्स आहे आणि जे पुन्हा यापेक्षा जे महत्त्वाचे सेंटेन्स आहे ते कशा प्रकारे बनवतात आणि त्याला कशा प्रकारे आयडेंटिफाय करतात, मी त्या सर्व यामध्ये शिकवलेलं. जसं हा जो सेंटेन्स आहे यामध्ये जो व्हॉट आहे, व्हॉट काय एक प्रश्नार्थी शब्द, व्हॉट काय हा एक प्रश्नार्थी शब्द आहेत. आणि डू काय हे एक सहाय्यकारी क्रियापद ओके. डू काय एक यामधील सहाय्यकारी क्रियामधील जो यू आहे, यू काय तो करता ओके. करता म्हणजे एक सब्जेक्टबद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं लास्ट व्हिडिओमध्ये. तर यू यामधील काय करता आहे. आणि हा जो लाईक आहे, लाईक आहे एक क्रियापद ओके. तर ह्या सेंटेन्समध्ये जे काही सर्व वर्ड्स आहेत त्याबद्दल मी तुम्हाला शॉर्ट इन्फॉर्मेशन दिली, पुन्हा एक वेळ सांगतो. जसं व्हॉट एक प्रश्नार्थी शब्द आहे, डू एक सहाय्यकारी क्रियापद आहे आणि यू हा एक कर्ता आहे आणि लाईक हा एक क्रियापद आहे. तर याबद्दल मी तुम्हाला पुन्हा डिटेल्समध्ये शिकवणार. म्हणजे जसं जसं आपण सामोर जाऊ, जसं जसं मी तुम्हाला शिकवणार तसेच हे जे शब्द आहे म्हणजे हे शब्द याचं ए टू झेड मी तुम्हाला शिकवणार. म्हणजे डूला कुठे यूज करतात आणि कशा प्रकारे यूज करतात, यू लाईक आणि व्हॉट हे सर्व जे सेंटेन्स कशा प्रकारे बनवतात याबद्दल ते सर्व मी तुम्हाला शिकवणार ओके. तर व्हॉट डू यू लाईक म्हणजे ना तुला काय आवडतं. त्यानंतर पुन्हा नेक्स्टवाला सेंटेन्स आहे, व्हॉट डज ही लाईक. म्हणजे त्याला काय आवडतं. जसं व्हॉट डज ही लाईक त्याला काय आवडतं ओके. सो व्हॉट डज ही लाईक म्हणजे त्याला काय आवडतं. त्यानंतर व्हॉट डिड यू लाईक म्हणजे तुला काय आवडलं. तर बघा यामध्ये डज आहे, डीड आहे आणि डू आहे. म्हणजे डू, डज आणि डीड या प्रकारचे पण सेंटेन्स कशा प्रकारे बनवतात आणि त्यात मी त्याबद्दल पण तुम्हाला शिकवणार. फक्त आता आपण काय बघणार, जे इंटरगेटिव्ह सेंटेन्स आहे त्याला कशा प्रकारे आयडेंटिफाय करायचं आणि कशा प्रकारे बनवतात. तर त्यानंतर पुन्हा व्हॉट आर यू सेईंग म्हणजे तू काय म्हणत आहेस. व्हॉट आर यू सेईंग म्हणजे तू काय म्हणत आहेस ओके. तर मित्रांनो, मला वाटते की तुम्हाला याबद्दल समजलं असेल. हे जे सेंटेन्स आहे कशा प्रकारे बनवल्या जाते आणि ते कशा प्रकारे विथ अदर पर्सनसोबत बोलतात याबद्दल नेक्स्ट म्हणजे जेव्हा आपली प्रॅक्टिकल सेशन राहणार म्हणजे त्यामध्ये प्रॅक्टिस आपण कशा प्रकारे केली जाते या सेंटेन्सबद्दल म्हणजे इंग्लिश ग्रामरबद्दल मी फक्त आता तुम्हाला थिअरॉटिकली नॉलेज देणार. त्यानंतर जे काय आपलं डिटेल्स म्हणजे थिअरॉटिकल शिकवलं जाणार त्याबद्दल मी फक्त तुम्हाला नंतर जे आपलं प्रॅक्टिकल सेशन राहणार पण प्रॅक्टिस सेशन राहणार त्यामध्ये मी प्रॅक्टिकली कसं बोलायचं विथ अदर पर्सनसोबत ते पण मी तुम्हाला डिटेल्समध्ये शिकवणार. तर